वडिलांचं पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरणासंदर्भातल्या काही खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मी मांडणार आहे. खरं तर माझ्या ताई दादांनो, आपल्या डोक्यावरचं पितृछत्र हरवणं ही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी नुकसानाची बाजू आहे म्हणा, किंवा आपल्या जीवनातला खूप मोठा तो अभाव म्हणावा लागेल. आपले जन्मदाते, आपल्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवणारी, आपल्या पोटाची काळजी घेणारी, थकलो भागलो तर शब्दांचा विसावा देणारी, आणि कधी खूप मोठा प्रचंड मोठा प्रश्न, मोठी समस्या आपल्यासोबत उभी राहिली तर त्या संकटात आपल्यासोबत कवच म्हणून राहणारी आपले आई वडील आपल्या जीवनात फार मोलाचे आणि महत्वाचे असतात. फार महत्वाचे आई वडील आहेत तोपर्यंत आपल्या जीवनातलं जे काही सगळं जगणं जे असतं ना, ते एक वेगळ्या ट्रॅकवरती चाललेलं असतं. पण ज्या दिवशी वडील म्हणा, आई म्हणा, हे दोन आधार आपल्या जीवनातले कमी होतात ना, त्या दिवसानंतर आपल्या जीवनाला वेगळं वळण मिळालेलं असतं. आई वडील आहेत, 3 वेळा नाही 1च वेळा जेवण भेटू दे तरी माणसाला उपवाशी राहण्याचं दुःख नाहीये. पण परिस्थिती सुधारली, रोज ताटाला जामून आहे, पण आई आणि वडील या दोघांपैकी एकही नसू दे असं वाटतंय की आज जेवणात काही आनंद नाहीये. त्यांचं सोबत असणं म्हणजे खूप काही आपण मिळवणं आहे, आणि त्यांचं आपल्या सोबत नसणं म्हणजे जिंकलेली जीवनाची लढाई हरण्यासारखं आहे. प्रचंड प्रेम, ममता, वात्सल्य आपल्यावरती करणारी या पृथ्वीवरची एकच जोडी आपली आई आणि आपले वडील. खर तर भगवान परमात्मा या जगाचा मायबाप आहे, पण तो प्रत्येकाला स्वतंत्र वेळ देऊ शकत नाही, म्हणून त्यांना आई आणि वडील तयार केलेले आहे की त्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ, कुठल्या प्रकारची कमतरता पडत नाही. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, ज्या प्रेमामध्ये कसल्याही प्रकारच्या विकृतीचा लवलेश नाही, एवढं निखळ, सोजवळ, सात्विक प्रेम करणारी जात म्हणजे आपली आई आणि आपले वडील आहेत. आपण नेहमीच आईबद्दल ऐकतो, पण आज वडिलांबद्दल सांगणार आहे. सुरुवातीलाच बोलून गेले मी की गुरुजनांच्या ज्ञानदानाच्या त्या गोष्टीला कधी तराजू लावायचा नसतो. अगदी तसंच आई आणि वडील या दोघांच्या प्रेमालाही कधी तराजू लावायचा नसतो. कोण जास्त प्रेम करतं, कोण प्रेम करत नाही, हा भाव दोघांचाही नसतो. त्यांना फक्त लेकरावरती प्रेमच करायला जमतं, एवढंच एक त्यांच्यातली गोष्ट असते. त्यांच्या प्रेमाला कधी आपण तराजू लावायचा नाही. पण आईबद्दल जे कविता झाल्या, आईबद्दल जे साहित्य तयार झालं, आईचं जे वर्णन आपण कथा कादंबऱ्यामध्ये ऐकलं, तेवढा न्याय साहित्यानं सुद्धा वडिलांना दिलेला नाहीये. आई खूप आपण गातो, आई खूप कळते, पण वडील आपल्याला समजत नाहीत. का बरं कळत नाहीत? तर वडिलांचा भाव अभिव्यक्त लवकर होत नाही, म्हणून बाप कळत नाही. बाप कळावा म्हणून तराजू लावण्याची एक चूक मी करत आहे, पण ती चूक कदाचित आपल्या अंतःकरणातलं बापाचं प्रेम जागं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या कीर्तनात आई जे प्रेम करते त्याही पेक्षा आपले वडील आपल्यावरती जास्त प्रेम करतायत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला कीर्तनात विशेष ऐकायला मिळणार आहे. आपण बापाबद्दल सरळ सरळ एकच बोलतो, बाप म्हणजे आपल्या जीवनाचा आधारवड आहे, बाप म्हणजे घराची भक्कम भिंत आहे, बाप म्हणजे डोक्यावरचं छत्र आहे, बाप म्हणजे घराचा बुलंद दरवाजा आहे, बाप म्हणजे धाक आहे, बाप म्हणजे भीती आहे, बाप म्हणजे भय आहे. मान्य आहे आम्हाला, आमचा बाप भीती आहे, भय आहे, धाक आहे, पण जो जसा घरातल्या लोकांसाठी धाक आहे ना, तसा तो बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा धाकच आहे. तो धाक रूपी दरवाजा, ती धाक रूपी भक्कम भिंत, तो धाक रूपी छत्र जोपर्यंत आपल्या आजूबाजूला आपल्या डोक्यावरती आहे ना, तोपर्यंत जगातलं कुठलंच वादळ आपल्या घरावरती येणार नाही. पण ज्या दिवशी ते छत्र कोलमडून पडेल, भक्कम भिंत कोसळेल आणि बुलंद दरवाजा तुटेल ना, कुठलं वादळ येईल आणि घर उडून जाईल कळणार सुद्धा नाही आपल्याला. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपला बाप फार महत्वाचा आहे, फार मोलाचा आहे, फार मोलाचा. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते. आई चुलीच्या तोंडाला उठलं की स्वयंपाकाला लागते. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते,
पण भाकरीसाठी मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप अजून जगाला दिसला नाही. मुलगी सासरी वाटी लावताना चार चौघीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून रात्र रात्र उशीमध्ये तोंड घालून ओक्साबोक्षी रडणारा बाप अजून जगाला दिसला नाही. बापाचाच अभ्यास करणारा होता, पण आता रखरखत्या उन्हामध्ये पिकाची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात पाणी भरणारा बाप अजून का बरं जगाला दिसला नाही? का बरं बाप कळत नाही? का कळत नाही? त्याचं प्रेम कळावं. इथं मी फक्त स्वर्गीय विठ्ठल बाबा साळुंके, त्यांची मुलं सोमनाथ दादा, राजाराम दादा, त्यांची एक ताई आहे ताराताई, या भावंडांचाच बाप त्यांना कळावा यासाठी आजचं कीर्तन नाहीये. आपल्या सगळ्यांना आपल्या पित्याचे ऋण उपकार आपल्या लक्षात यावेत याच्यासाठी बाप समजावून सांगणार आहे. कीर्तन ऐकायला बसलेल्या विरगावच्या सर्व माझ्या माता, साळुंके परिवाराचे नातेवाईक, आमच्या माता भगिनी, तुम्ही कुणाची तरी आई आहात. 2 तासाच्या कीर्तनामध्ये 1-1.5 तासासाठी ते बाजूला ठेवून द्या. आज तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा आणि खूप लक्ष देऊन ऐका. आपली आई जे प्रेम आपल्यावरती करते त्याच्यापेक्षा आपले वडील आपल्यावरती जास्त प्रेम कसं करतात हे तुम्हाला पुराव्यानिशी मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि तो पुरावा देण्यासाठी पहिले मी तुम्हाला रामायणाकडे घेऊन जाणार आहे. रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर आपण रामाचं काही क्षण भजन करू. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रामायणातला प्रसंग आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला विरगाव. राम वनवासाला निघाले, पण जाताना आईचा आशीर्वाद घ्यावा याच्यासाठी राम रायामाई कौशल्याकडे आले. कौशल्य मातेच्या चरणावरती माथा टेकवतात. परब्रह्म राघव आईला म्हणतात, मा मला 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. राघव, माझा आशीर्वाद अखंड तुमच्या सोबत आहे. 14 वर्षाची मर्यादा का घालता? आई, राज आज्ञेनुसार मला राजगादी नाही, पण 14 वर्षाचा वनवास प्राप्त झालेला आहे. कौशल्यामाई चेहऱ्यावरचे भाव बदलले. राघव, माझी थट्टा तर करत नाही? आई, आताच नाही, इथून पुढे भविष्यात कधी तुला रामचरित्रात थट्टा मस्करी दिसणार नाही.
नाही मा, मी थट्टा करत नाही, मस्करी करत नाही, सत्य सांगतोय. राघव, कोणी सांगितलं तुम्हाला वनवासाला जायचंय? आई राज आज्ञा आहे. बाबांनी दिलेलं वचन मला पूर्ण करायचंय. मा कैकेयीनं वरदान मागून घेतले बाबाकडनं. एका वराने द्या मज अंगण, भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास. एका वराने द्या मज अंगण, भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास. 14 वर्षाचा वनवास आहे आई. मला 14 वर्ष पुरेल एवढा आशीर्वाद दे. नाही राघव, जगातली कुठलीच आई आपल्या लेकराला वनवासाला जमवू शकत नाही. माझ्या ताईंनो, माई कौशल्य नका विचारू, तुम्ही तुमच्या अंतःकरणाला विचारा. तुमचं लेकरू तुम्ही 14 वर्षाच्या वनवासाला पाठवाल काय? 14 मिनिटासाठी लेकरू नजरेच्या आड झालं तर आईचा जीव कासावीस होतोय. त्या आईची अवस्था अशी होते, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. 14 मिनिटासाठी लेकरू नजरे आड झालं तर आईचा जीव कासावीस होतो. ते लेकराशिवाय तिला जमू शकत नाही. राघव, तुम्हाला कसं मिळवलंय मी मला माहिती आहे. नवसायासानं मिळवलंय तुम्हाला. कितीतरी देवांचे व्रत केले, कितीतरी देवांना साकडे घातले, आणि मग तुम्ही राघव मला मिळालेला आहात. तुम्ही सहज नाही मिळाले मला. तुम्ही सहज नाही भेटले म्हणून तुम्हाला सहज वनवासाला जा नाही म्हणणार मी. नाही जायचं राम, मला सोडून तुम्ही वनवासाला जाणार नाही. मा कौशल्य म्हणते, राघव नको रे, नको रे, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. मला सोडून तुम्ही जायचं नाही. तुमच्याशिवाय ही कौशल्य जिवंत राहू शकत नाही. माफ करा मला, नाही जाऊ देणार मी तुम्हाला. शतनवसान ये बोली बोली, सुख दिले सका दुःखासाठी. शतनवसान राघव, नवसायासनं मिळवलंय मी तुम्हाला. कसं जा म्हणाल मी तुम्हाला. शतनवसान ये बोली बोली, सुख दिले सका दुःखासाठी. प्राण निरोपणते कासावीस राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम. धर्माच्या मंडपात बसलेल्या सर्व माझ्या ताई दादांनो, माई कौशल्याचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्या आईचे दोन्ही डोळे अश्रूने डबडबले, अंतःकरण गहिवरून आलंय. ती म्हणते, नाही राम, तुम्ही मला सोडून जायचं नाही. जायचंच ना राम, तुम्हाला एकच करा. तुझ्या करे दे मरणच मजसी, हो राजावा हो वनवासी. तुझ्या हाताने मला मरण दे आणि मग जा राघव. आई, वनवासाला जाऊ देत नाही तुम्ही मला. याचा अर्थ तुम्ही रघुकुलाच्या परंपरेला आडवे येताय. मा विसरलाय तुम्ही.
या परंपरेतल्या लोकांना प्राणाही पेक्षा रीत प्रिय आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. प्राण जाईल पण वचन भंग होणार नाही. या परंपरेतली आम्ही आहोत मा. रघुकुलाच्या परंपरेला आडवी येऊ नकोस. शांत झाली माई कौशल्या. दगडाच्या मूर्ती सारखी झाली. जा म्हणावं ताईचं प्रेम आडवं येत आहे, नको म्हणावं तर रघुकुलाची रीत आडवी येते. सुचत नाही, काही सुचना. त्या पाषाण मूर्ती झालेल्या माई कौशल्येनं हातातली सांडलेली पूजेची थाळी सावरली. वीरगावकर पंचमहाभूताची प्रार्थना केली. जेव्हा एखादी आई हातातलं सगळं सुटते ना, तेव्हा ते हातानं देवाच्या चरण धरण्याचे काम करत असते. पंचमहाभूताची प्रार्थना केली तिनं. सूर्यवंशी दिनकरा, तापून कोरे भास्करा. हे सूर्यनारायणा, तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या सुकुमार राघवाला होऊ देऊ नको. धरणी माते माय बहिणी, सांभाळावे उदंड पाणी. धरणी मा, तुझ्या पोटात उगवणारे काटे खडे माझ्या राघवाच्या कोमल चरणांना इजा करू देऊ नकोस. चुलीतली राख घेतली, देवघरासमोर ठेवली, राघवाच्या कपाळी लावली. राम वनवासाला गेले. ऐका वीरगावकर, राम वनवासाला गेल्यापासनं माई कौशल्येनं 14 वर्ष आरशात तोंड पाहिलं नाही. 14 वर्ष तिनं केसांना कंगवा लावला नाही. तिच्या जिभेला चव नाही कळाली. तिच्या अंगावरचं वस्त्र मळकटलंय, फाटलं, याचं भान तिला नाही. अयोध्येची महाराणी आहे पण लक्ष नाही तिला. तिच्या चित्तामध्ये एकच चिंतन, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, टाकून गेला. 14 वर्ष मा कौशल्या एकच म्हणत होती, राघवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. 14 वर्ष म्हणत होती. आपल्यातलं कुणीतरी कुणाच्या तरी मनातील ताई बाप सांगायला निघाला, ताईचं वर्णन करू लागलात. मी आईचंच आत्ता वर्णन केलंय का, मला बाप समजावून सांगायचं म्हणून ही भूमिका अगोदर मांडली. 14 वर्ष आईनं आरशात तोंड पाहिलं नाही, केसांना कंगवा लावला नाही, तिच्या जिभेला चव कळाली नाही. तिचा श्वास, तिचे नेत्र, तिचे कान, तिचा रोम रोम एकच चिंतन करत होता, राघव मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. किती वर्ष म्हणत होती? 14 वर्ष म्हणत होती, रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. 14 वर्ष म्हणत होती. पण बाप याच्याही पलीकडे बरं. आई म्हणत होती, रामा तुझ्याशिवाय जगू शकत नाही, पण बापाला जगणंच झालं नाही. राम वनवासाला गेल्यापासून फक्त 6 दिवस झाले होते. 6 दिवसामध्ये अयोध्येचा दिप्पाळ देहाचा बलशाली, देवांना सहाय्य करणारा, इंद्राला सहाय्य करणारा, अयोध्येचा प्रतापी राजा दशरथ
राजा दशरथाला रामाचा वियोग सहन झाला नाही. क्षमा करीतो मज कौशल्ये, क्षमा देवते सती उर्मिले, क्षमा प्रजा जन करा चाललो, सुख दुःखाच्या पार दाटला चहूकडे अंधार. श्रीराम 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 राम 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 म्हणून 6 दिवसामध्ये ज्यानं प्राण त्यागला, जगातला पहिला बाप, लेकराच्या वियोगात मरणारा, 6 दिवसात जीवन संपणारा जगातला पहिला बाप राजा दशरथ. हे बापाचं प्रेम आहे. आई फक्त म्हणत होती रामा जगू शकत नाही, पण बापाला जगणं झालं नाही. हे बापाचं प्रेम आहे. ताई एका पुराव्याने सिद्ध होत नाही बापाचं प्रेम. दुसरा पुरावा माझ्याकडे आहे. विजांचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट होता, वीज चमकली तरच रस्ता दिसत होता. हजारो वर्ष बेड्यांनी जखडलेलं शरीर होता. 6 मारले हो, आता हे 8वं मरू द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं होतं. जखडलेलं शरीर टोपलीत बाळ घातलं आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी पूर आलेल्या नदीत स्वतःचा जीव धोक्यात घालणारा जगातला दुसरा बाप. नाव काय त्या बापाचं? वसुदेव महाराज. पूर आलेल्या नदीत कुणी प्रवेश करल काय? शिरल काय कोण? नाही. आई नाही आली तिथे पाण्यात प्रवेश करायला, बाप होता. हे बापाचं प्रेम आहे. भले सारा जग म्हणत असेल आज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव म्हणत असेल जग. पण तर भगवान श्रीकृष्ण परमात्माला गोकुळामध्ये पोहोच करण्यासाठी नदीमध्ये शिरण्याचं धाडस ज्या बापानं केलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला, तो बाप आहे. कलियुगातलं उदाहरण फार सुंदर आहे की एक बाप आपल्या लेकरासाठी काय करू शकतो. लक्ष देऊ नाही का? 3रं उदाहरण बापाच्या प्रेमाचं. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशे. कोणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. या मातीची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज महान. छत्रपती शिवरायांची कृपा आहे की आपण आपल्या परंपरा, रीतभात जशाच तशा साजरा करू शकतो. पिढ्यानपिढ्यांची आपण नावं सांगू शकतो. आपला वारसा, आपली परंपरा जशाच तशी गाव पातळीवरची, तालुका पातळीवरची, जिल्हा पातळीवरची जुन्या काही गोष्टी, रीतिरिवाज आणि या मातीतला संप्रदाय आणि संस्कृतीचा सुगंध जशाच तसा ज्यांच्यामुळे टिकून आहे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांच्या जीवनात असाच एक कठीण प्रसंग. आग्र्याच्या औरंगजेबाच्या नजर कैदेतून महाराज सुटले, पसार झाले, महाराष्ट्रात आले, स्वराज्यात पोहोचले. महाराज स्वराज्यात आले पण त्यांचं काळीच पाठीमागे होतं. तुम्ही म्हणाल कसं? प्रत्येक बापाच्या काळीच त्याचं लेकरू असतं. शंभू बाळ पाठीमागे आग्र्याला. औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातातून सुटले याचं दुःख त्याला नव्हतं जास्त, पण शिवरायांचा पुत्र शंभू बाळ अजून आपल्या राज्यात आहे याचा आनंद त्याला होता. म्हणे जाऊ दे शिवाजी महाराजांना, पण तो शंभू अजून माझ्या राज्यामध्ये आहे. आणि तो मुलगा जरी पकडला ना तर शिवरायांची ताकद कमी केल्यासारखी होईल. कारण स्वराज्याचा दुसरे छत्रपती शंभू राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जेवढे प्रतापी आहेत, तो मुलगा बापापेक्षा कणभर सरस आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर सूर्य आहेत तर हा शंभू बाळ चैत्रातला सूर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सागरावरची लाट आहे तर शंभू बाळ सुनामी लाट आहे. 9 वर्षाचं पोर यानं माझ्या नजरेनं नजर लावली आहे
त्याच्या नजरेतली ताकद माझ्या लक्षात आलेली. पोर जरी पकडलं तरी खूप काही झालं, म्हणून शंभू बाळाला पकडण्यासाठी औरंगजेबानं जिकडे तिकडे गस्त वाढवला. पकडायचं पोराला, या शिवरायांची ताकद कमी करायची, या पोराला आपल्या कैदेमध्ये ठेवून गस्त वाढवला. लहान लेकरांच्या चौकशा चालू झाल्या. 8-9 वर्षांच्या लेकरांच्या कसून चौकशा. महाराजांना रोज एक बातमी कानावरती येत होती, आज इथे लेकराला अडवलं, उद्या तिथे अडवणार, परवा तिथे असं आहे. महाराजांचा जीव कसा विसरायचा. भले स्वराज्याचा अधिपती आहे, पण एक बाप आहे. छत्रपती शिवाजी महाराज विचार करतायत की कसं याच्यातून बाहेर पडावं, माझ्या लेकराला सुखरूप सही सलामत स्वराज्यात कसं आणावं. विचारा अंती एका बापाचा विचार पोहोचला, आपण कल्पना करणार नाही तिथपर्यंत. शंभू बाळाचा प्राण वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. शंभू बाळ मेले म्हणून त्यांचं श्राद्ध घालून टाकलं. सगळ्या स्वराज्यात शोककळा पसरली. शंभू बाळ मेले, शंभू बाळ मेले, शंभू बाळाचा मृत्यू झाला. आणि बातमी रात्रीतून औरंगजेबाला पोहोचली. कशी पोहोचली असले विचार करा. रात्रीतून पोहोचली. हुजूर, ज्याला मारायचं होतं तो निसर्गाच्या तडाख्यात सापडला आणि त्याचा मृत्यू झाला. शंभू बाळाचं श्राद्ध रायगडावरती, राजगडावरती तिथे चालू आहे. श्राद्ध कर्म पूर्ण झालं. पूर्ण स्वराज्यात शोककळा पसरली. आता शिवाजींची ताकद आपण कमी केली. औरंगजेबाला एवढा आनंद झाला. औरंगजेब म्हणतो, या अल्लाह, जे काम मला करायचं होतं ते तू माझं काम केलं, तुझी किती मोठी मेहरबानी आहे माझ्यावरती. औरंगजेबाला आनंद झाला. तिकडे तो फटाके काय वाजवतो, सगळे गस्त शिथिल केलेले आहेत, सगळेजण आनंद उत्सव साजरा करतायत. जसा पहारा ढिला झाला, शिथिल झाला, तसा शंभू बाळाचा मार्ग मोकळा झाला. आणि शंभू बाळ सही सलामत स्वराज्यात पोहोचले. जेव्हा बाप लेकाची कडकडून भेट झाली तेव्हा विजयाची तोफ वाजली, आनंदाचे नगारे वाजले आणि सगळीकडे एकच जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. दृष्टांत तर इथेच थांबू आपण, पण याच्यातून सांगायचं आहे एवढं मला, या कलियुगातली ही सत्य घटना. लेकराचा जीव वाचवण्यासाठी 350 वर्षापूर्वी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. हे बापाचं प्रेम आहे. प्रचंड प्रेम करतो आपला बाप आपल्यावरती. त्या प्रेमाचं मूल्य करू शकत नाही. बाप फक्त व्यक्त होत नाही. आई जसं रडून मोकळी होते ना, आई रडते आणि अश्रू बाहेर काढते, बाप अश्रू गिळतो. बाप काय करतो? दुःख अश्रू पचवण्याचं, गिळण्याचं काम करत असतो. का? माझ्या डोळ्यातली आसव पाहून माझ्या लेकरांच्या डोळ्यात आसव येऊ नयेत याच्यासाठी अश्रू गिळण्याचं खूप मोठं काम आपला बाप करत असतो. कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या सर्व माझ्या तरुण भावंडांना, जे कोणी तरुण आले नसतील त्यांच्यापर्यंत माझा निरोप पोहोच करा. थकले भागलेल्या, गाठीचा आधार घेणाऱ्या, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, गाठी गाठीचं धोतर घालणारा आपला बाप, त्या बापाला उतरत्या वयात, उतरत्या काळात चुकूनही असं कधीच म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून. तुमच्यासाठी जेव्हा त्यांनी खूप काही केलं ना, तेव्हा तुम्हाला काहीच समज नव्हती, काहीच कळत नव्हतं तुम्हाला. खूप केले बरं आपल्या बापानं आपल्यासाठी, खूप केलंय. कधीच आपल्या बापाला म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलंय, तुम्ही आम्हाला काय दिलंय. काय बंगला बांधून ठेवला, फिरायला गाडी दिली, लाखोची प्रॉपर्टी दिली, 100 एकर जमीन दिली. या प्रॉपर्टीसाठी, मालमत्तेसाठी, धनासाठी बापाला आरोपी नाही करायचं. कारण तुम्हाला किती धन मिळणार, तुम्हाला किती प्रॉपर्टी तुमच्या जीवनात असणार, हे बापानं दिलं म्हणून तुम्हाला मिळालं असं अजिबात नसतं. तो भाग आपण आपल्या प्रारब्धानं घेऊन आलेलो असतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, कुणी दिल्यानं मिळत नसतं, कुणी घेतल्यानं आपलं जात नसतं. तो आपल्या प्रारब्धाचा भाग असतो. म्हणून आमच्या बापानं आम्हाला जमीन नाही दिली, गाडी नाही दिली, प्रॉपर्टी नाही दिली, बंगला नाही दिला, हे आरोप बापावर कधी करू नका. कारण त्यानं जे दिलं आपल्याला ते जगाच्या बापाला सुद्धा नाही जमलं द्यायला. अशी एक गोष्ट आपल्या बापानं आपल्याला दिली. ती जी गोष्ट दिली ना, त्या गोष्टी पुढे
प्रॉपर्टी शून्य आहे, गाडी शून्य आहे, पदप्रतिष्ठा शून्य आहे, एवढं मोठं गोष्ट, एवढं मोठं दान आपल्या बापानं आपल्याला दिलंय. काय दिलंय सगळ्यांना माहितीये, फक्त तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाते. बापानं गाडी दिली का नाही महत्वाची नाही, पैसा ठेवला का नाही महत्वाचा नाही, बंगला बांधून दिला का नाही अजिबात महत्वाचा नाही, पण आपल्या बापानं समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काहीच मागू नका. भरपूर संपत्ती आहे, धन आहे, फिरायला गाड्या आहेत, खूप खूप सगळं काही आहे, पण बापाचं नाव सांगता येत नाही. या सगळ्या वैभवात काय सुख आहे तुम्ही अभ्यास करून सांगा मला. मनानं काहीच बोलत नाही. गुरु नानकजींचा पुरावा माझ्याकडे आहे. वडील सांगता येत नाही त्या लेकराची अवस्था कशी आहे. पंछी पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना. वेशा पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना. सुमिरन करे, सुमिरन वेशा पुत्र पिता बिनहीना. वडिलाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं. कधीतरी वेशेच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहावं, त्याला काहीच विचारू नका. त्या लेकराची काय दुरावस्था आहे, त्याच्या मनाची काय कुचंबणा आहे. मला सांगा, आपल्या बापानं आपलं नाव आपल्याला दिलं, हे किती मोठं दान दिलं. बाकीचं काहीच मागायचं नाही. प्रचंड प्रेम करतात आपले वडील आपल्यावरती, प्रचंड प्रेम. त्यांच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि मग ज्या बापानं आपल्याला नाव दिलं, संपत्ती दिली, संस्कार दिले, बोटाला धरून चालायला शिकवलं, कडा खांद्यावरती वाढवलं, वागवलं, चिमुकल्या तोंडात घास भरला, मायेचा हात फिरवला, कधी नजरेतला धाक दाखवला, तर कधी हृदयाला त्यानं कवटाळलं. आपल्याला खूप काही केलं त्यानं आपल्यासाठी. मग त्या बापाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण सुंदर मंडप दिला, कीर्तन व्यवस्था केली, त्यानंच कमवून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या अंगात ताकद आणि बळ आहे. मग आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं त्याच्यासाठी खर्च केलं तर काहीही फरक पडत नाही. आई वडिलांसाठी आणि लेकी बाळीसाठी खर्च केलेलं धन, त्याचं ऋण कधीच कुटुंबावर राहत नसतं, कधीच राहत नसतं. हे कधी पण लक्षात ठेवायचं. कोणी म्हणेल श्राद्धाला एवढा खर्च केला, कर्ज काढायचं का? तुम्ही कर्ज काढा, कोणी म्हणणार नाही, पण तुमच्याकडे जे आहे त्यातून थोडासा भाग आई वडिलांच्या स्मृतीमध्ये खर्च करा. ऋण होणार नाही. तुमचं जे धन खर्च झालंय ना, त्यापेक्षा अधिकचं धन तुमच्या तिजोरीमध्ये येईल.
आपल्या तिजोरीमध्ये येईल. आज राजाराम भाऊंनी, सोमनाथ दादांनी खूप चांगल्या पद्धतीनं पैसे खर्च करून म्हणा, बुद्धी खर्च करून म्हणा, सगळ्यांची एक अनुभव एकत्र घेऊन म्हणा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. खरं तर स्वर्गामध्ये वडील यांच्या आनंदाने आशीर्वाद देत असते. लेकरांनो, परिस्थितीपेक्षा जास्त सुंदर कार्यक्रम तुम्ही घडवला रे माझ्यासाठी. वडिलांचा आत्मा प्रसन्न झाला असेल. आणि ही सगळी व्यवस्था आहे, हे जे सगळं सुंदर नियोजन आहे, अंतःकरणातली जी तळमळ आहे ना, ही खरी श्रद्धांजली आपल्या आई वडिलांसाठी आहे किंवा गेलेल्या आपल्या लोकांसाठी आहे. स्वर्गातून ती माणसं आपल्याला आशीर्वाद देतात. थोडस काही महत्वाच्या गोष्टी सांगेन मी तुम्हाला. श्राद्धाला कीर्तन करण्याची गरज काय? श्राद्धाच्या प्रसंगी अन्नदान करण्याची गरज काय? पहिला मुद्दा, श्राद्धच घालण्याची गरज काय? ज्याचा जन्म झाला तो जीव मृत्यूला प्राप्त होणार. मरण माणसाला न टाळता येणारी गोष्ट आहे. नाशिवंत देह जाणाऱ्याच कळ, नाशिवंत देह जाणाऱ्याच कळ, नाशिवंत देह जाणाऱ्याच कळ, नाशिवंत देह जाणाऱ्याच कळ. इथं कोणीही अमर नाहीये. कोणी दिवशी यमयेती चालून, कोणी दिवशी प्राण जाते घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच राहावे समयासी सादर व्हावे. जाणं जगाचं सत्य आहे. जरा लक्ष देऊन माझ्याशी संवाद करा. एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचंय असं बोललं की माणसाला टेन्शन येतं थोडंसं, पण तुम्हाला टेन्शन फ्री करते. थोडंसं सावधगिरीने माझ्यासोबत बोला. आणि मला माहितीये एवढी लोक बसली त्याच्यात एकही माणूस खोटं बोलणार नाही. भले एरवी प्रपंचात कमी अधिक बोलत असाल, पण आता इथं कोणीच खोटं बोलणार नाही हा पूर्ण विश्वास मला तुमच्यावरती आहे. फक्त लक्ष देऊन माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक वीरगाव मध्ये होते? झोपले का काय? आपल्यापैकी किती लोक वीरगाव मध्ये होते? एक सुद्धा हात उंच नाही. ते जाऊ द्या, आता पुढचं सांगा. आणखी 200 वर्षानंतर किती लोक इथंच मुक्कामाला राहणार आहेत?
आता तरी हात उंच करा. आणि जे चुकून करल सगळे त्याच्याकडे पाहते. 200 वर्षानंतरही आपल्यापैकी कोणीच नसणार आहे. याचा अर्थ अगोदरही आपण नव्हतो, नंतर सुद्धा आपण शिल्लक नसणार आहोत. आपण मध्येच आहोत. याचा अर्थ जायचंय आपल्याला. जाणं जगाचं सत्य आहे. येथ नाही उरो आली अवतार, एरते पामर जीव किती. मृत्यू माणसाला न टाळता येणारी गोष्ट आहे. ज्या दिवशी या देहाला आत्मा सोडून जातो, मृत्यू होतो, या शरीराला अग्नीच्या ताब्यात देतात. अग्नी अपवित्राला पवित्र करणार आहे. नंतर पहिले 3 दिवस आत्मा घरात असतो, अस्थि विसर्जनापर्यंत. तिसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी झाला. उरलेले 7 दिवस आत्मा पंचक्रोशीत भटकत असतो. 10व्या दिवशी दशक्रिया विधी, पिंडदान झालं की आत्मा ब्रह्मांडात फिरतो. ब्रह्मांडात फिरणाऱ्या आत्म्याला धर्मराजाच्या नगरीचा रस्ता मिळावा म्हणून 13वेला गंगा पूजन असतं. वैतरणी नदी पार करून जेव्हा धर्मराजाच्या नगरीमध्ये जीव हजर होतो ना, त्यावेळेला वर्ष श्राद्धाच्या दिवशी दुपारच्या सत्रात माध्यान्नाला यमराज धर्मराज आपल्या कर्माचा न्याय निवाडा करत असतात. या माणसानं स्वतःच्या जीवनात चांगली कामं किती केली, चुकीची किती केली, याचा लेखाजोखा चाललेला असतो. जे चित्रगुप्तानं आपल्या खांद्यावर बसून प्रत्येक गोष्ट नोंद करून ठेवलेली असते ना, तो सगळा जीवनपट देवाच्या हातामध्ये असतो, तिथे धर्मराजाच्या. आणि मग ठरवतात आता यांना कुठे पाठवायचं. कुणीतरी विचारावं मला, स्वर्गीय विठ्ठल बाबा साळुंके कुठे आहेत? विचार करा दादांनो, विठ्ठल दादा धर्मराजाच्या समोर आहेत आणि त्यांच्यासाठी आपण हरिकीर्तनात हजर आहोत. इथं कीर्तनात फक्त आपणच नाही, जगाचा बाप सुद्धा कीर्तनात हजर आहे. कीर्तनाची शोभा